क्रांतिकारी जय भीम मित्रांनो, ज्या क्षणाची आपल्याला आतुरता होती फायनल ते सण जवळ आलेला आहे. म्हणजेच भीमा कोरेगाव 1 जानेवारी 1818 रोजी आपल्या महार पेशव्यांनी आपल्या हक्काची न्यायाची लढाई लढली होती. तो दिवस फायनली जवळ आलेला आहे. त्या ठिकाणी यावर्षी 208वा शौर्य दिन हा साजरा करण्यात येणार आहे. तर त्याची जय्यत तयारी तुम्हाला दाखवत आहे. मी पाहू शकता व्हिडिओमध्ये खूप अशी जोरदार पद्धतीची तयारी चालू आहे. आपल्या भीमा कोरेगाव येथे लाखो भीमा अनुयायांसाठी सुखसुविधा तिथली सरकार पुण्याची महानगरपालिका ही चांगली सुविधा करणार आहे यावर्षी. आणि यावर्षी खूप अशी कडक बंदोबस्त करणार आहे. दरवर्षीप्रमाणे जशी सुविधा असते तशी सुविधा यावर्षी देखील होणार आहे. त्याचे अपडेट तर तुम्हाला मिळतच राहतील. पण पाहू शकता मित्रांनो, खूप जोरदार पद्धतीने तयारीची सुरुवात झालेली आहे. खूप छान वाटतंय. पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतोय मी कसं साफसफाई चालू आहे. सगळे स्तंभाला पाणी बिणी मारणं सगळं एकदम टकाटक चालू आहे. पाहू शकता त्या ठिकाणी आपल्या 500 महारांनी स्वतःची आहुती दिली होती आणि 300 इंग्रजांनी देखील तिथं आपले प्राण गमावले होते. त्याचा इतिहास तुम्हाला चांगलाच माहिती असेल. भीमा कोरेगावचा इतिहास 500 महार आणि किती 28,000 पेशवे कसे चरा कापले होते. ते विचार करा मित्रांनो, एकाने किती कापले असतील. एकाने 56. जी मन असते ना ती मन खरी ठरली आहे. आणि ते कोणीही म्हणतं तुझ्यासारखे 56 बघितले तर खरंच पेशव्यांना एकाने महारांनी 56 कापले होते. तर असंच म्हणत नाही, महारांचा इतिहास हा महाराष्ट्र महार असं वाटते की महारामुळंच महाराष्ट्र नाव पडलेलं असावं. असं कोणचंच राष्ट्र नाही, असं कोणचंच राज्य नाही की त्याला राष्ट्राचा दर्जा आहे. आपला फक्त एकच राष्ट्र आहे, ते म्हणजे महाराष्ट्र. महाराष्ट्र देखील आपण म्हणू शकतो त्याला. असं खूप जोरदार पद्धतीची तयारी चालू आहे. तुम्ही नक्कीच याल तिथे. तुम्ही पाहू शकता. तुम्हाला आता तयारी दाखवतच आहे मी. खूप जोरदार अशा पद्धतीने तयारी चालू आहे. किती अन्याय अत्याचार केला होता आपल्या पूर्वजांवर ह्या मनुवाद्यांनी. खूप अन्याय अत्याचार हे पेशवे करत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मित्रांनो आपल्याला स्वराज्याची स्थापना झाली होती. आणि त्या स्वराज्यामध्ये प्रत्येक जाती धर्माचा माणूस राहत होता. 18 पकड जाती ह्या छत्रपती शिवाजी महाराजांनी एकत्र ठेवल्या होत्या. त्यांच्या सैन्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक राहत होती. मुस्लिम म्हणा, दलित म्हणा, बहुजन म्हणा, महार म्हणा, शूद्र म्हणा, सगळे A to Z जाती धर्माचे लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये राहत होती. त्यांच्या संगती काम करत होते. त्यांच्या सैन्यात होती. त्यांचे वकील होते. सगळे होते. पण महाराजांना कोणी संपवलं हा एक इतिहास आहे. तो इतिहासावर आपण बोलूच. त्यांना संपवणारे देखील हेच पेशवेच ब्राह्मणच आहेत. मी सगळ्याच ब्राह्मणाला दोष देत नाही. पण काही आहेत जे पेशवे आहेत ना, ज्यांच्या राजेशाही म्हणजे स्वराज्य संपल्यानंतर मग छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना संपवल्यानंतर पेशवाई आली हे तर तुम्हाला माहीतच आहे चांगल्या पद्धतीने. तर असा मग ते पेशवाई आल्यानंतर किती महारांवर किती बहुजनांवर अन्याय अत्याचार केला ते तर तुम्हाला सांगायची गरजच नाही. त्यांनी प्रत्येकाच्या गळ्यामध्ये मडकं आणलं, पाठीला झाडू आणला. कारण का गळ्यात मडके कशामुळे? कारण तुम्ही जे थुकाल ते मडक्यामध्ये जाईल आणि ते जमिनीवर पडणार नाही. आणि तुम्ही जे चालाल ना त्यासाठी पाठीला झाडू मांडला. कारण तुमच्या पायातले सगळे ठसे हे नष्ट झाले पाहिजे. आणि तुम्ही दिवसा उन्हामध्ये बाहेर निघलं पाहिजे. सकाळी बाहेर नाही निघायला पाहिजे. कारण सकाळी बाहेर निघलं की त्यांची सावली म्हणजे आपल्या बहुजनांची सावली ही मराठ्यांच्या ब्राह्मणांच्या अंगावर पडेल. त्यामुळं तुम्ही दिवसा बाहेर न निघता दुपारच्या बाहेर निघायचं एकदम कडक उन्हामध्ये. असा नियम होता त्या पेशव्यांनी केलेला. एवढा भयानक नियम होता. आणि समजा बहुजनांच्या घरामध्ये जर लग्न झालं तर ती बाई पहिली रात्र ब्राह्मणाच्या घरी जाईल म्हणजे पेशव्यांच्या घरी जाईल म्हणजे पहिला दिवस घालवण्यासाठी. एवढी नीच ही यांची संस्कृती होती. पाहू शकता. तर तीच संस्कृती इंग्रजांनी मिळून आणि महारांनी मिळून ही नष्ट केली. ते पेशवा गाणं तुम्ही ऐकलंच असेल. हैदर अली दिल्ली बोले गावो गावो, भीमा कोरेगाव नदी तर उताना
पडला बाजीराव. महाराजांनीच इंग्रजांना सांगितलेलं, मडके आमच्या गळ्यातील इंग्रजांनो काढा, मडके आमच्या गळ्यातील इंग्रजांनो काढा, मग पेशव्यांना दाहू माराचा राडा. हादरली दिल्ली आणि बोले गाव गाव, भीमा कोरेगाव, नदीत उताना पडला बाजीराव. असंच नाही, महार ही साधीसुधी व्यक्ती नाही आहे, इतिहास आहे त्यांचा. एकाने 56 कापलेत, म्हणजेच 500 जणांनी, 500 नाही म्हणता येणार, 800 जणांनी. 300 इंग्रजांचे सैनिक होते आणि 500 महाराजांचे सैनिक होते. तर त्या 800 जणांनी मिळून या पेशव्यांचा इतिहास नष्ट केला. त्यांना त्या भीमा कोरेगाव नदीमध्ये उतानं पाडून सगळ्यांना पळून लावलं आणि 25,000 पेशवे हे चर्रा कापले. 25,000 का 28,000 काहीतरी आहे, हजाराचा आकडा आहेच, तो 28 असो किंवा 25 असो, ते फक्त 800 लोकांनी कापले. 500 महार आणि 300 इंग्रज. तर पाहू शकता, हा इतिहास आहे आपला गौरवशाली. तर त्या इतिहासाला जपण्यासाठी तुम्हीही यावर्षी हजारोच्याच नाही तर लाखोच्या संख्येने भीमा कोरेगाव येथे तुम्ही याल, हीच विनंती करतो. मीही येईल, तुम्ही या, नक्कीच जाऊ आपण यावर्षी असणार आहे 208वा शौर्य दिन असणार आहे यावर्षीचा. तुम्ही या, मीही येईल आणि तुमच्या सगळ्या परिवारासंगती या. कोणच्या भ्यायची गरज नाही, मनुवाद्याला बिंदास यायचं. तर चला, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा. चॅनल नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा. खूप धूमधाममध्ये तयारी चालू आहे. चला, बाय. जय भीम, जय भीमा कोरेगाव, जय बहुजन, जय भारत, जय संविधान. चला, बाय.